आज आपण भरलेली गावरान पद्धतीची वांगी बनवणार आहे। त्यासाठी इथे लहान साईजची वांगी घेतलेली आहेत। त्यानंतर मसाल्यांमध्ये बघाल तर जिरे, खोबऱ्याचा खीस आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम आपण जिरे बारीक कुटून घ्यायचे आहेत खलबत्त्यामध्ये। त्यानंतर खोबऱ्याचा खीसही घालून खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घ्यायचा आहे। हा मसाला तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकता, पण खलबत्त्यात केल्यामुळे ह्याची चव अजूनच वाढते। खोबरं बारीक झालं की त्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि पुन्हा हे चांगलं वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने। त्यानंतर आपण इथे कोथिंबीर घेतलेली, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली, तीही त्या मसाल्यामध्ये घालायची आणि बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर हे वाटण आपण एका प्लेटमध्ये काढायचं आहे। त्यामध्ये आता चटणी घातलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। त्यानंतर आपण वांगे स्वच्छ धुवून घेतलेले, त्याचे साईडचे काटे काढून घ्यायचे आहेत आणि देठ काढून मध्यभागी काप लावून घ्यायचे आहेत या पद्धतीने। आणि थोडंसं वांगं उघडून बघायचं, म्हणजे किडके असेल तर आपल्याला कळेल। या पद्धतीने सर्व वांगे आपण चिरून घेतलेले। त्यानंतर हा मसाला आपण हाताने एकत्रित करून घ्यायचा आहे। व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर पुन्हा हा वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे या पद्धतीने। याच पद्धतीने आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आता आपली वांगी भरून झालेली आहे। दुसरीकडे गॅसवर भांडा ठेवलेला आहे, गॅस चालू करून त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वांगी घालायची आहेत भरलेली। गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे तेलामध्ये चांगले 2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहेत वांगे। पुन्हा गॅस बारीक करून त्यावर झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटं। पुन्हा 2 मिनिटानंतर झाकण काढून व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे। पुन्हा अर्धी वाटी पाणी घालायचे, पुन्हा झाकण ठेवायचे। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि 10 मिनिटं हे शिजत ठेवायचे। पुन्हा 10 मिनिटानंतर पुन्हा चमच्याने हलवून घ्यायचे, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर करायची आणि पुन्हा झाकण ठेवून 10 मिनिटं आपण हे ठेवायचे। 10 मिनिटानंतर पुन्हा आपण चमच्याने हलवून घ्यायचे आणि अगदी 5 मिनिटं हे ठेवायचे। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं भरलेलं वांगं तयार झालेलं आहे।